प्रेम, कट आणि खून. हजारो पर्यटकांना इतिहास सांगणारा लोहगड. पण याच किल्ल्यानं आता एका थरारक खुनाचा साक्षीदार ठरल्याची चर्चा सुरू आहे. काही महिन्यांवर लग्न आलेलं, भविष्यातील स्वप्न रंगवणारा एक तरुण आणि त्याच्यासोबत आयुष्यभर साथ देण्याचं वचन देणारी होणारी पत्नी. पण प्रेमाच्या नावाखाली रचला गेला होता मृत्यूचा कट आणि एका फोटोच्या बहाण्यानं संपवण्यात आलं एक आयुष्य. मी ऐश्वर्या पाटील आणि आपण पाहताय टीव्ही नेक्स्ट मराठी. 18 जूनला लोहगड किल्ल्यावर घडलेली घटना सुरुवातीला अपघात वाटली. केतन अग्रवाल हा तरुण दरीत कोसळून मृत्युमुखी पडल्याचं सांगितलं गेलं. होणारी पत्नी सिया गोयल हिनेही पोलिसांना तो फोटो काढताना घसरल्याचा दावा केला. पण काहीतरी चुकत असल्याची भावना कुटुंबियांना सतावत होती. केतन अनुभवी ट्रेकर होता, मग तो असा कसा घसरू शकतो असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तपास जसजसा पुढे सरकत गेला तसतसं या कथेला नवं वळण मिळत गेलं. सीसीटीव्ही फुटेज, कॉल रेकॉर्ड्स आणि सियाच्या जबाबातील विसंगतींना पोलिसांना संशय बळावला. तपासात समोर आलं की सियाचे दुसऱ्या तरुणासोबत संबंध होते आणि केतन सोबतचं लग्न तिला नको होतं. आरोप असा आहे की वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्यानं केतनला लोहगडावर नेण्यात आलं आणि तिथे त्याला दरीत ढकलून देण्यात आलं. या प्रकरणाची तुलना देशभर गाजलेल्या राजा रघुवंशी सोनम प्रकरणाशी केली जाते. दोन्ही घटकांमध्येही एक समान धागा दिसतोय. विश्वास ठेवणारा तरुण आणि त्याचाच विश्वास तोडणारी व्यक्ती. अर्थात या प्रकरणात अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेनंतर स्पष्ट होणार आहे. मात्र लोहगडावरील हा मृत्यू अपघात नसून कटाचा भाग असल्याचा पोलिसांचा दावा आहे. लोहगडाच्या दगडांनी अनेक युद्ध पाहिली, पण यावेळी इतिहासानं नाही तर विश्वासघातानं रक्त सांडलं. प्रेमाच्या नावाखाली रचलेल्या या कथित कटानं एक प्रश्न मात्र कायम ठेवलाय. नात्यातील विश्वास जेव्हा मरतो तेव्हा माणूस आधी मरतो की माणुसकी? क्षणाचा निर्णय पण सारं बदलून जातं. जे मिळवण्यासाठी त्या मुलीनं एवढं मोठं पाऊल उचललं, तिला ना ती गोष्ट मिळणार, कोर्टाच्या निर्णयानुसार त्यांना कारावास भोगावा लागणार आणि गेलेला जीवही परत येणार नाही. एक निर्णय आपलं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो आणि उद्ध्वस्तही करू शकतो. कारण निर्णय घेण्याआधी विचार तितकाच महत्त्वाचा आहे. पाहत रहा टीव्ही नेक्स्ट मराठी.